नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 1948 सालचं पिंपळगाव, छोटंसं गाव, गरिबीने झाकोळलेलं वातावरण, गावभर शेत, गुरढोरं, चिखलाने माखलेले रस्ते। अशा परिस्थितीत एका गरीब घरात जन्म घेतला एक चिमुकली सिंधुताई। घरची परिस्थिती फारच हलाखीची। वडील अभिमान साठे हे सर्वाह्य होते। रोज गुरं राखायला जाणं, गावकऱ्यांच्या रागानं वागणं सहन करणं आणि त्याचबरोबर मुलांचं पोट भरणं हा त्यांचा एकमेव ध्यास होता। आईचं काम म्हणजे घरातल्यांना जेवण बनवणं, शेतात राबणं आणि मुलांची देखभाल करणं। घरात मुलगी जन्माला आली म्हणून आईवडिलांचा आनंद जास्त काळ टिकला नाही। गावकऱ्यात, नातेवाईकात कुजबूज सुरू झाली। मुलगी झालेली ही ओझं आहे, काय उपयोग आहे मुलगी, लग्न झालं की परक्याची होणार। पण वडिलांचं मन मात्र मोठं होतं। त्यांना ठाम वाटायचं ही मुलगी वेगळी आहे, शिकली तर काहीतरी मोठं करेल। त्या काळात मुलींना शिकवणं म्हणजे गावकऱ्यांच्या मते पापच होतं। शाळेत मुलगी दिसली की सगळे हसायचे, टोमणे मारायचे, पण वडिलांनी हट्ट धरला, माझी सिंधू शिकणारच। घरची परिस्थिती इतकी वाईट होती की शाळेत जाण्यासाठी वह्या, पुस्तक, पेन्सिल घेणं शक्य नव्हतं। कधी कधी वापरलेली वह्या, तुटकी पेन्सिल घेऊन सिंधुताई शाळेत जायची। गुरं राखायला जाताना एका हातात काठी, दुसऱ्या हातात पुस्तक असं तिचं चित्र अनेकदा गावकऱ्यांनी पाहिलं। पण गावकरी नेहमी चिडवत, अगं शिकून काय करणार, शेवटी भांडी धुवायचीच आहे ना, मुलींना शाळेत का पाठवताय, हा तर वेळ आणि पैशाचा अपव्यय आहे। या सगळ्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून सिंधुताईच्या वडिलांनी त्यांचं शिक्षण थांबू दिलं नाही। हळूहळू सिंधू वाचन, लेखन यात तरबेज होऊ लागल्या। शाळेत त्यांना शिक्षकही खूप प्रेम करायचे, पण गावकऱ्यांच्या प्रथेप्रमाणे फार दिवस शाळेत राहणं त्यांना शक्य झालं नाही। वयाच्या फक्त 12व्या वर्षी त्यांचं लग्न हरिभाऊ सपकाळ यांच्यासोबत लावून दिलं। नवरा त्यांच्यापेक्षा तब्बल 18 वर्षांनी मोठा होता। लहानग्या वयात संसाराची जबाबदारी खांद्यावर आली। घरात पती पत्नींचं वय जुळत नसल्यामुळे भांडण, मतभेद सुरूच झाली। शिवाय सासरच्यांकडून मारहाण, अपमान, टोमणे ही तर रोजचीच गोष्ट झाली। लग्नानंतर काही वर्षांनी त्या गर्भवती झाल्या। त्या अवस्थेतही त्यांना विश्रांती मिळाली नाही। शेतात काम, घरकाम आणि त्यातही सततचा अपमान। एकदा गावात काहीतरी वाद झाला आणि लोकांनी त्यांच्याबद्दल चुकीचं बोललं। नवऱ्याने त्यावर विश्वास ठेवून त्यांना घराबाहेर काढलं। त्या दिवशी त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संकट आलं। गर्भवती असताना घराबाहेर काढलेली सिंधू कुठं जावी, पोटातली मुलगी जन्माला येणार होती, पण कुणी हात द्यायला तयार नव्हतं। कोणताही आसरा नसताना त्यांनी एका गाईच्या गोठ्यात रात्रीचा आधार घेतला। त्या अंधाऱ्या थंड गोठ्यात कडाक्याच्या थंडीत, पोटात भुकेची जळजळ आणि मनात खोलवरचा अपमान घेऊन त्यांनी एका मुलीला जन्म दिला। हा क्षण त्यांच्या आयुष्यातला वळणबिंदू ठरला। ज्या आईला स्वतःचं मूल पोटाशी असताना छताखाली जागा मिळाली नाही, तिला जगातील सर्वच अनाथ मुलांची वेदना समजू लागली। सिंधुताईकडे स्वतःच्या मुलीचं पालनपोषण करण्याची ताकद नव्हती। अन्न, कपडे, घर काहीच नव्हतं, म्हणून त्यांनी स्वतःच्या पोटच्या मुलीला अनाथ आश्रमात सोपवलं। हे करताना त्यांच्या हृदयाला असह्य वेदना झाल्या, पण त्यांना जाणवलं, जर माझ्यासारख्या आईला हे दुःख सहन करावं लागत असेल तर हजारो मुलं जगभर रस्त्यावर कशी भटकत असतील। गोठ्यात जन्म दिलेलं बाळ अनाथाश्रमात सोपून आल्यावर सिंधुताईच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला। त्या दिवसाकडे तिच्याकडे स्वतःचं काहीच नव्हतं, ना नवरा, ना घर, ना नातेवाईक, पण एक गोष्ट मात्र होती, इतरांना जगवण्याची जिद्द। सिंधुताई भटकंती करत होत्या, कधी गावोगाव भिक्षा मागत, कधी मंदिराबाहेर झोपत, तर कधी कुणी दिलेल्या कोरड्या भाकरीवर दिवस काढत। पण या भटकंतीत त्यांना भेटू लागली अनाथ मुलं, भिकारी, रस्त्यावरची लेकरं। त्या म्हणायच्या, मी स्वतः उपाशी राहू शकले, पण या मुलांचं रडणं मी सहन करू शकत नाही। त्यांनी त्या मुलांना आपल्याजवळ ओढून घ्यायला सुरुवात केली। त्यांच्या पोटाला भाकर मिळवून देणं, अंगावर कपडा आणणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना आईचं माया देणं। हळूहळू त्यांच्या पोटी मुलांचा समूह तयार झाला। रस्त्यावर भटकणारी मुलं त्यांच्याकडे येऊ लागली, कोणी भिकारी, कोणी अनाथ, कोणी घरातून पळून गेलेलं। पण एकदा त्यांच्या जवळ आलं की ते मूल तिला आई म्हणायचं।
ही मुलं जेव्हा त्यांना आई म्हणू लागली तेव्हा त्यांचं स्वतःचं दुःख जणू विसरलं गेलं. त्या म्हणायच्या, ज्यांनी मला घराबाहेर काढलं त्यांनी मला एक मुलगी दिली, पण देवाने मला हजारो मुलं दिली. मुलांना वाढवणं, त्यांचं शिक्षण, त्यांचा सांभाळ ही कामं साधी नव्हती. पण सिंधुताईंनी हार मानली नाही. कधी गावकऱ्यांसमोर गाणी म्हणत भिक्षा मागायच्या, कधी समाजकारण करणाऱ्या लोकांशी भेटून मदत मिळवायच्या. त्यांनी आपल्या आवाजात इतकी ताकद आणली की लोक त्यांचं म्हणणं ऐकायला तयार व्हायचे. त्यांचं प्रत्येक वाक्य लोकांच्या मनाला भिडायचं, कारण ते त्यांच्या आयुष्याच्या जखमामधून उमटलेलं होतं. अनाथ मुलांना फक्त अन्न कपडे देणं पुरेसं नव्हतं, त्यांना शिक्षण हवं होतं, जीवनाचं बळ हवं होतं. सिंधुताईने हे जाणून पुण्यात संचलन आणि नंतर ममता बालसदन या संस्था स्थापन केल्या. या संस्थांमध्ये मुलांना घरासारखं वातावरण मिळालं. ते केवळ अनाथ न राहता समाजामध्ये सभ्य, सुशिक्षित आणि सक्षम नागरिक झाले. जिचा त्यांनी जन्मानंतर केला होता ती मुलगी नंतर मोठी झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या आयुष्यात आली. मुलीने आईला प्रश्न केला, तू मला का सोडलंस? त्यावेळी सिंधुताईच्या डोळ्यात अश्रू आलं. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, बाळा, मी तुला सोडलं नाही, परिस्थितीने मला तसं करायला भाग पाडलं. जर तुला सांभाळलं असतं तर हजारो अनाथ मुलं आईशिवाय राहिली असती. मुलगी आईला समजून घेतील आणि तिनेही अनाथ मुलांसाठी काम करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचं कार्य समाजाला दिसू लागलं. सुरुवातीला लोक हसले, तुच्छ मानलं, पण त्यांच्या कामाने हजारो मुलांचं आयुष्य बदलल्याचं पाहून लोकांनी त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला सुरुवात केली. पुण्यात, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचं नाव पोहोचलं. लोक त्यांना अनाथांची आई म्हणू लागले. सिंधुताईचं आयुष्य म्हणजे जणू एक खुलं पुस्तकाचं पान होतं. त्यातल्या प्रत्येक पानावर दुःखाचं शाईनं अक्षर लिहिलेलं होतं, पण त्या प्रत्येक दुःखाला त्यांनी शक्तीत रूपांतर केलं. ज्या मुलांना समाजाने रस्त्यावर फेकून दिलं होतं ती मुलं सिंधुताईच्या पायाशी शरण आली. यांनी आई म्हटलं आणि ती खरंच त्यांची आई झाली. घर नव्हतं, पैसा नव्हता, पण आईचं ममत्व होतं. अनाथ मुलांची संख्या वाढत गेली. शेकडो मुलं रोज त्यांच्याजवळ येऊ लागली. त्यांच्या पोटाची भूक भागवत, शाळेत पाठवत, कपड्यांची व्यवस्था करणं हे सगळं एकटी स्त्री करणार हे अशक्यच होतं, पण त्यांच्या अटळ जिद्दीमुळे हे शक्य झालं. अनाथ मुलासाठी त्यांनी संस्था स्थापन केल्या, संचयन, ममता बालसदन आणि इतर उपक्रम. या संस्थांमधून हजारो मुलं बाहेर पडली आणि डॉक्टर, अभियंते, शिक्षक, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते बनले. अनेकांनी स्वतःच्या मुलांना आईचं नाव न देता सिंधुताईचं नाव दिलं. ती म्हणायची, माझ्या मुलांनी मला कधी अनाथपण जाणवू दिलं नाही, तेच माझी खरी संपत्ती आहे. हळूहळू सरकार, सामाजिक संस्था आणि देशभरातील लोकांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. त्यांना 100हून अधिक पुरस्कार मिळाले. त्यातले काही महत्त्वाचे: पद्मश्री पुरस्कार 2021, देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार. या पुरस्कारामधून मिळालेला पैसा त्यांनी स्वतःसाठी कधी वापरला नाही. सगळे पैसे अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी वापरले. सिंधुताईच्या कार्याचं नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही पोहोचलं. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा देशातील लोकांनी त्यांच्या कार्यासाठी मदत दिली. परदेशात जाऊन व्याख्यान देताना त्या नेहमी साधं वेशभूषा परिधान करायच्या. त्यांच्या ओठावर कायम स्मित असायचं, पण त्यांच्या डोळ्यात दुःखातून उमललेली ताकद दिसायची. त्यांच्या जीवनावर आधारित मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात दाखवलेले प्रसंग लोकांच्या हृदयाला भिडले. अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. त्यांच्या आत्मचरित्रातून आणि भाषणातून लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा मिळाली. सिंधुताईच्या अनाथ मुलांनी लग्न केलं, संसार मांडला, पण त्यांनी आईला कधी सोडलं नाही. आईला आजारपण आलं की सगळी मुलं त्यांच्या भोवती धावून यायची. त्यांनीही त्यांना शिकवलं, मी तुम्हाला आई आहे, पण तुमचं खरं कर्तृत्व म्हणजे समाजासाठी जगणं. आयुष्यभर गरिबी, उपासमार, अपमान सहन करून इतरांना जगवणाऱ्या सिंधुताई वृद्धापकाळातही थांबली नाही. वयाच्या 70 नंतरही ते देशभरात प्रवास करायच्या, भाषण द्यायचे आणि मिळालेला प्रत्येक सन्मान, पैसा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी देत राहिल्या. शरीर थकायला लागलं होतं, पण मन मात्र तरुण होतं. त्या म्हणायच्या,
माझ्या जीवनाची ज्योत तेव्हाच विझेल जेव्हा मी अखेरच्या मुलाचं भविष्य उजळून टाकेन. ज्या मुलांना समाजानं अनाथ ठरवलं त्यांच्यासाठी मी जन्मभर आई राहिली. मुलं मोठी झाली, कोणी अधिकारी झाले, कोणी डॉक्टर, कोणी शिक्षक, पण ते जेव्हा त्यांच्याकडे परत यायचे तेव्हा त्यांना आई म्हणत बोलायचे. सिंधुताई भावूक होऊन म्हणायच्या, माझं खरं भाग्य म्हणजे माझ्या मुलांनी मला कधी एकटी राहू दिलं नाही. त्यांच्या प्रत्येक भाषणात एक वेगळीच ताकद असायची. त्या म्हणायच्या, माझ्या आयुष्यातील दुःखाने मला घडवलं आणि सुखाने कधी काही शिकवलं नाही. माणसाने फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगायला शिकलं पाहिजे. अनाथांची आई हवी होती म्हणून देवाने मला जगवलं. हे संदेश लोकांच्या मनात खोलवर रुजले. हजारो स्त्रिया त्यांच्या आयुष्याकडे बघून स्वतःचं दुःख विसरून उभ्या राहिल्या. 4 जानेवारी 2022 पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये सिंधुताईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचं वय 73 होतं. त्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र रडला. ज्यांना ती आई होती त्यांनी हजारो मुलं अंत्ययात्रेत सामील झाले. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण मनात अभिमान होता. आपण अनाथ नाही, आपल्याला आई मिळाली होती. आजही सिंधुताई सपकाळ यांचा वारसा जिवंत आहे. त्यांच्या संस्था चालू आहे. त्यांच्या मुलांनी समाजकार्य पुढे नेलं आहे. त्यांच्या जीवनकथेतून असंख्य लोकांना प्रेरणा मिळते. अनाथ मुलं, गरीब, निराधार लोक जेव्हा आईसारखा हात शोधतात तेव्हा सिंधुताईचं नाव त्यांच्या डोळ्यातून चमकत. सिंधुताई सपकाळ यांचं आयुष्य हे एक थोर उदाहरण आहे. गरिबीत जन्मलेली मुलगी, संसारात अपमानित झालेली बाई, पण शेवटी हजारो मुलांची आई बनलेली माई. त्या आपल्याला शिकवू लागल्या, जगणं म्हणजे स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगणं. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.